लहान मुलं भातुकली खेळतात तेव्हा त्यांना सगळं काही माहिती असतं की हे सगळं खोट आहे, पण तरीही त्यांचा 100 नाही 101% विश्वास हे खरं याच्यावर असतो. तांदळाचे 4 दाणे घेऊन ते अख्खा भात शिजवतात. हे जे लहान मुलाचं लॉजिक आहे ना, हे नाटकात वापरलं जातं. प्रवीण भोले सर थे, उन्होंने पहले ही इंस्ट्रक्शंस दे दिए कि आपको ना इधर क्लासरूम होंगी, ना क्लास होगा, ना पेन होगा, ना बुक नोटपैड होगा. हमें जो कुछ भी सीखना है वो क्लास के बाहर रंगमंच पे सीखना है, क्योंकि अपना थीम ही थिएटर है. ह्या वर्कशॉपची एक अशी विशेषता आहे की सगळ्याच प्रकारच्या फॅकल्टीसाठी, कॉमर्स, मॅनेजमेंट, नॉन टीचिंग, टीचिंग फॅकल्टीसाठी हा इतका वेगळा वर्कशॉप ऑर्गनाईज करण्यात आला होता. आणि हाऊ टू एंगेज स्टुडंट्स इन क्लास विथ हेल्प ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ ड्रामा बेसिकली और परफॉर्मिंग आर्ट्स वॉज समथिंग व्हेरी इनोव्हेटिव्ह. अँड मी माझ्या वर्गात बऱ्याचशा काही गोष्टी घेऊन जाणार आहे तिथल्या. काय झालं? मग रक्त येत आहे ना? मग नको. अलग अलग फैकल्टी से लोग आए तो मुझे ये लगा कि ये तो ड्रामा का थिएटर का वर्कशॉप है, तो यहाँ पे जो शिक्षक है, कोई फिजिक्स का था, कोई किसी और विषय का था, तो वो यहाँ पे क्या करेंगे. लेकिन जब जैसे जैसे मैं वो देखता गया, मैं सुनता गया, मैं समझता गया, तो मुझे ये पता चला कि इस छोटी छोटी चीज़ों में से भी हम अपने सिखाने में, या जो शिक्षक थे वो अपने सिखाने में कैसे बदल ला सकते हैं. जैसे कि मैं एक बताना चाहूँगा कि उन्होंने एक खेल लिया जिसमें उन्होंने एक सर्कल बनवाया सब पार्टिसिपेंट शिक्षक का. तो उसमें उन्होंने शुरुआत पहले क्लैपिंग से की, फिर क्लैपिंग के बाद उन्होंने क्लैप आगे जाते ही फिर उसके बाद 1 2 3 4 5 6 7. तो इसमें पता चला कि कोई भी मतलब किसी का भी ध्यान एकाग्र नहीं हो रहा था, किसी को भी वो जल्दी कैच नहीं हो पा रहा था. तो इससे ये पता चलता है कि जो शिक्षक है, अगर शिक्षक होकर भी उन्हें ये समझ में नहीं आ रहा है, या उन्हें ये थोड़ा आसान नहीं जा रहा है, मुश्किल जा रहा है, तो ये हम ऐसा कैसे एक्सपेक्ट कर सकते हैं कि जो विद्यार्थी है वो एक ही बार उन्हें जब हम सिखाते हैं उसमें ही वो समझ पाए. आणि हे जे खेळ होते याच्यामध्ये कुणाशीही कुणाची स्पर्धा नव्हती. कोणतेही सर किंवा मॅडम असं कुणाचंही प्रत्यक्ष एकाचं नाव घेऊन कौतुक करत नव्हते. त्यामुळे प्रत्येकाला इथे कुठल्याही प्रकारची भीती नव्हती की माझा परफॉर्मन्स खराब झाला तर मला काय म्हणतील, किंवा माझा असं काही कुठलं वातावरण नव्हतं. तर ही इथली एक जमेची बाजू जी हा जो विचार आहे तो मला माझ्या शिकवण्यामध्ये सुद्धा हा आणता येईल. आणि तसंच इतर शिक्षकांना सुद्धा हा शिकण्यासारखा आहे की मी माझ्या विद्यार्थ्यांना एक भीतीमुक्त असं एक वातावरण तयार करेल जेणेकरून त्यांना जे काही शिकायचं आहे त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल आणि सहजतेने ते आत्मसात करतील. आपल्या इमॅजिनेशन्स कशा एनहान्स करता येईल ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळालेल्या. नॉन टीचिंग स्टाफचा सुद्धा विचार केला की ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना सुद्धा अशा प्रोग्राम्स करण्याची गरज आहे. एक क्लासरूम को छोटे छोटे ग्रुप्स में डिवाइड कर दिया जाए और इन लोगों को बोला जाए आप प्रॉप्स यूज करो जो कि थिएटर का बहुत इंपॉर्टेंट हिस्सा होता है, और ये कॉन्सेप्ट आप क्लासरूम को समझाओ. एक तो क्या होगा, बच्चे ग्रुप में काम करेंगे, कॉन्सेप्चुअली समझेंगे, अप्रिशिएट करने का उनका नजरिया बदलेगा, कुछ अलग ढंग से कुछ कर रहे हैं. डेफिनेटली ये थिएटर को हम अपने क्लासरूम में ले जा सकते हैं, ये समझा ही समझा. अनलेस अंटिल हमारे में एक ह्यूमन
सेंस अगर नहीं है तो हम चाहे वो फिजिक्स, मैथ्स, केमिस्ट्री, इंजीनियरिंग कुछ भी पढ़ें तो उसका कुछ मतलब नहीं बनता है। तो थिएटर एक ऐसा माध्यम है जो इस डाइवर्सिटी को अप्रिशिएट कराना सिखाता है, पर इसको हमें एज ए शिक्षक, एज ए टीचर क्लासरूम में ले जाना बहुत ही इम्पोर्टेंट है। लहानपणापासूनची सवय, मग मी दपकत 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 वरच्या बाजूला गेलो आणि बघतो तर काय